वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण इंग्लिश भाषा अगदी सहज सोपी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, जेणेकरून कोणी जर आपल्याबरोबर इंग्लिश बोलत असेल तर त्याची इंग्लिश अगदी सहजतेने आपल्याला समजावी. त्याचबरोबर आपण त्याला प्रतिउत्तर म्हणून सहजतेने इंग्लिश बोललो पाहिजे. दृष्टिकोन आपण मनात घेऊन आपण यापूर्वी काही बेसिक गोष्टी इंग्लिशशी संबंधित काही बेसिक गोष्टी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानेच आजचा एक वेगळा टॉपिक आहे, परंतु थोडासा हायर लेवलला, कारण की यापूर्वी मी तुम्हाला सर्वनाम शिकवलेले आहेत आणि सर्वनामांमध्ये इट बद्दल मी तुम्हाला खूप काही अशी माहिती दिलेली नव्हती, कारण की त्यावेळेस आपण बेसिक स्तरावर होतो. परंतु त्यावेळेस मी म्हटलो होतो की इट बद्दल मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पुढच्या काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देईल आणि ती वेळ आलेली आहे. कारण यापूर्वी आपण काही खूप साऱ्या बेसिक गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला त्या बेसिक गोष्टी येत असल्या कारणाने आजचा हा व्हिडिओ समजण्यास तुम्हाला अवघड जाणार नाही. तर यापूर्वी मी तुम्हाला ईट बद्दल थोडीशी अगदी तुटपुंजी माहिती दिलेली होती. काय माहिती दिली होती की ईट हे सर्वनाम केवळ कोणासाठी वापरलं जातं? तर एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू इत्यादींसाठी आपण ईट वापरतो असं सांगितलेलं होतं. परंतु आता थोडंसं त्याच्या पुढे जाऊन ईटचा खऱ्या अर्थाने काय उपयोग होतो ते समजून घेऊया. थोडीशी मी एक तोंडी माहिती देतो, त्याच्यानंतर फळ्यावर काही माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला अगदी बारकाईने समजून सांगतो. तर तुम्हाला ही माहिती झालं आहे, की ईट या सर्वनामाचा उपयोग आपण कोणासाठी करतो? एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू इत्यादींसाठी करत असतो. आता त्याच्या थोडंसं पुढे जाऊन आपण हेही सांगूया, की ईटचा उपयोग आपण लहान मुलांसाठी म्हणजे इन्फंट म्हणजे जे लहान आपण ज्याला तान्हं म्हणतो किंवा पाळण्यातील बाळ जे असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण ईटचा उपयोग करत असतो. तर तो ईटचा उपयोग आपल्याला केव्हा करायचा असतो? जर आपल्याला त्या बाळाच्या बद्दल म्हणजे तो मुलगा आहे की मुलगी आहे असा उल्लेख करायचा नसेल किंवा आपल्याला पाळण्यातील बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे माहीत नसेल. पुन्हा एकदा, की आपल्याला अशा लहान बाळाचं तो मुलगा आहे की मुलगी आहे हे विशेष करून सांगायचं नसेल किंवा आपल्याला पाळण्यातील बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे माहीत नसेल, तेव्हा आपण त्याच्यासाठी इट हे सर्वनाम वापरू शकतो. जसे उदाहरणार्थ, द बेबी इज क्राईंग. आता बघा, बारकाईने बघा. द बेबी इज क्राईंग. बाळ रडत आहे. बाळ रडत आहे. इट मस्ट बी हंग्री. इट मस्ट बी हंग्री. आता हा जो मी इट वापरला आहे, हा इट कोणासाठी वापरला आहे? द बेबी, बाळासाठी वापरला आहे. परंतु याच्यावरून स्पष्ट असा उल्लेख होत नाही, की ते जे बाळ आहे पाळण्यातलं, तो मुलगा आहे की मुलगी आहे? हे आपल्याला विशेष असं काही स्पष्ट होत नाही. हो की नाही? आलं लक्षात? म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एक तान्हं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे माहीत नसते किंवा तसा आपल्याला त्याचा उल्लेख करायचा नसतो, तेव्हा आपण इटचा वापर करत असतो. म्हणजेच इट मस्ट बी हंग्री. तर हा जो इट आहे तो मी इट द बेबी या नामासाठी वापरला. कारण की इट सर्वनाम आहे आणि सर्वनामाचा उपयोग आपण नामाचा पुन्हा उल्लेख होऊ नये यासाठी करत असतो. हो की नाही? हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्याचबरोबर जर आपल्याला एखादी अनोळखी व्यक्ती किंवा समोरची व्यक्ती कोण आहे किंवा फोनवर कोण व्यक्ती बोलत आहे, हे जर आपल्याला विचारायचं असेल, त्यावेळेस सुद्धा आपण इटचा वापर करतो. जसं असं गृहीत धरूया, की तुम्ही घरात आहात, दरवाजा बंद आहे आणि कोणीतरी तुमच्या दरवाजावर ठुठावलं. आता तुम्ही विचारतायत, हू इज इट? कोण आहे बाहेर? म्हणजेच आपण हा जो इट वापरलेला आहे, हा इट अननोन व्यक्तीसाठी म्हणजे अनोळखी व्यक्तीसाठी. आता याच्यावरून तर आपल्याला स्पष्ट क्लिअर होत नाही, की दाराच्या बाहेर एक स्त्री आहे की पुरुष आहे, हेही आपल्याला स्पष्ट होत नाही. हेही आपल्या लक्षात आलं आणि आपल्यासाठी ती अननोन व्यक्ती आहे. अर्थातच बाहेर गेलेली व्यक्ती आपलं नातं सुद्धा असू शकते, परंतु घरात मम्मी पप्पाने अगोदरच सांगून ठेवलेलं असेल, की आम्ही बाहेर जात आहोत, दरवाजा लावून घे आणि दरवाजा उघडू नको. पहिले संपूर्ण नॉलेज घेऊन टाक, की बाहेर कोण आहे आणि तरच दरवाजा उघड. तर त्यावेळेस तुमची ओळखीची व्यक्ती सुद्धा असू शकते. परंतु आता तुम्ही घराच्या आत आहात.
घराच्या बाहेर कोण आहे हे तुम्हाला माहित नाही, म्हणजे त्या स्थितीपुरता तुमच्यासाठी समोरची व्यक्ती अननोन झाली. तर अशा प्रकारच्या अननोन व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही इट वापरू शकतात. म्हणजे तुम्ही विचारू शकतात, हू इज हू इज इट आउट देअर? तर बाहेर तिथे कोण आहे? हो की नाही? किंवा फोन वाजला तुमच्या मोबाईलचा किंवा तुमच्या फोनची रिंग वाजली आणि तुम्ही विचारतायत की समोरची व्यक्ती कोण आहे? हू इज इट स्पीकिंग देअर? हो की नाही? तर तुम्ही असं विचारू शकता. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टींची माहिती तुम्हाला या अगोदरची असू शकते. आता आपण मूळ विषयावर येऊया आणि तो जो मूळ विषय आहे, तर ज्यादातर मुलांना या विषयाबद्दल बरीच एकतर माहिती नाहीये किंवा माहीत आहे परंतु गोंधळ उडतो. तर तो म्हणजे कोणता? इंट्रोडक्टरी इट, की ज्याला डमी सब्जेक्ट असं म्हणतात. आता मुख्य विषयावर आणि थोडंसं हायर लेव्हलकडे आपण जात आहोत. कशासाठी? तर इंट्रोडक्टरी इट किंवा डमी सब्जेक्ट, डमी इट असं म्हटलं तरी चालेल. तर आता हा जो इंट्रोडक्टरी इट किंवा डमी सब्जेक्ट केव्हा वापरला जातो? तर जेव्हा आपल्याला इट ह्या सर्वनामाचा विशेष अशा काही अर्थाची गरज नसते. म्हणजे हा जो इट आहे, हा वाक्यामध्ये येतो, परंतु त्याचा स्वतःचा एक काही अर्थ नसतो. त्याचा स्वतःचा काही एक अर्थ नसतो. परंतु इंग्रजी भाषेचा एक नियम आहे, की त्याची रचना पूर्ण झाली पाहिजे. त्याची रचना पूर्ण झाली पाहिजे आणि मी तुम्हाला या अगोदर बेसिक व्हिडिओजमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे, कर्ता, क्रियापद, कर्म, इतर शब्द. ही त्याची बेसिक रचना आहे आणि इंग्लिश भाषेमध्ये ही रचना पूर्ण झाली पाहिजे, ही अट असते आणि म्हणूनच ज्यावेळेस वाक्यामध्ये स्पष्ट असा कर्ता नसतो, तेव्हा आपल्याला ह्या इटची गरज भासते. म्हणजे स्वतः ह्या इटचा काही एक उपयोग आहे, परंतु इटचा काही एक अर्थ नसतो. कारण की इटचा अर्थ मी तुम्हाला या अगोदर सांगितला आहे. काय सांगितलं आहे? गरजेनुसार तो, ती, ते. हो की नाही? म्हणजे समजून घ्या, की कुत्रा असेल आणि तुम्ही म्हणत आहात, की इट इज बार्किंग. तर तुम्ही इथे इटचा अर्थ काय घेतला? तो भुंकत आहे, तो घेतला. हो की नाही? इट इज माय कॅट. इटचा इथे अर्थ काय घेतला? ती घेतला. ती माझी मांजर आहे. म्हणजे इटचा अर्थ गरजेनुसार तो, ती, ते असा होतो. हो की नाही? आपल्या मराठीनुसार. परंतु जेव्हा ह्या इटचा गरजेनुसार तो, ती, ते असा अर्थ होत नाही, परंतु त्याची वाक्यात गरज भासते, रचना पूर्ण करण्यासाठी गरज भासते, तेव्हा त्याला आपण डमी इट म्हणजे डमी सब्जेक्ट किंवा इंट्रोडक्टरी इट असं म्हणतो. तर फळ्यावर आपण इथे समजून घेऊया. बघूया इथं इंट्रोडक्टरी इट तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा लिहून घेऊ शकतात. त्यालाच डमी सब्जेक्ट असं म्हणतात. आता डमी सब्जेक्ट म्हणजे नेमके काय? जेव्हा वाक्यात इट ह्या सर्वनामाचा स्वतःचा काहीही अर्थ नसतो, परंतु वाक्याची रचना, आता इथे बघा, रचना या शब्दाच्या खाली मी अधोरेखित केलं आहे, म्हणजे तुमचं लक्ष तिथे गेलं पाहिजे. रचना पूर्ण करण्यासाठी त्याचा कर्ता म्हणून उपयोग केला जातो. तेव्हा त्या इटला डमी सब्जेक्ट असे म्हणतात. आता इथे सर्वनामाचा इथे तुम्ही लिहून घ्यायचा आहे. हं. तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल, कारण की मी या अगोदरच विवेचन केलेलं आहे, की इंग्लिश भाषेची रचना पूर्ण करण्यासाठी जेव्हा करतास असा स्पष्ट होत नाही, परंतु रचना पूर्ण करण्यासाठी इटची गरज भासते, तेव्हा त्याला आपण इट म्हणजेच डमी सब्जेक्ट असं म्हणतो. परंतु ह्या इटचा वाक्यात कुठेही काहीही अर्थ नसतो. आता याचा उपयोग कुठे करायचा असतो? तर नैसर्गिक घटना दर्शवण्यासाठी, हवामान दर्शवण्यासाठी, वेळ सांगण्यासाठी, अंतर सांगण्यासाठी, दिवस दिनांक सांगण्यासाठी इत्यादींबद्दल आपण डमी सब्जेक्ट इटचा वापर करत असतो. तर याच्याशी संबंधित काही उदाहरणं आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला इट अतिशय सहजतेने समजून जाईल. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इंट्रोडक्टरी इट म्हणजेच डमी सब्जेक्ट.
याच्याबद्दल या अगोदर आपण काही माहिती घेतली, त्याचा उपयोग काय आहे तेही समजून घेतलं, परंतु उपयोगाबरोबर काही उदाहरणं जर घेतले तर आपल्याला समजण्यास सहज सोपं जाईल. आता बघूया इथे आपण नैसर्गिक घटना दर्शवण्यासाठी इट या डमी सब्जेक्टचा वापर होतो. आपण या अगोदर सांगितलं आहे की जेव्हा कर्ता अगदी स्पष्ट होत नसेल, परंतु वाक्याची रचना पूर्ण करण्यासाठी इटचा उपयोग सब्जेक्ट म्हणून केला जातो, तेव्हा आपल्याला त्या इटला डमी सब्जेक्ट असं म्हणायचं असतं. म्हणजे जेव्हा जेव्हा नैसर्गिक घटना दर्शवायची असेल, तेव्हा तेव्हा तुम्हाला इटचा वापर करायचा आहे. म्हणजेच अंधार होत आहे. या वाक्यात कर्ता अगदी स्पष्ट होत नाही. म्हणूनच तुम्हाला इथे काय करायचं आहे? इटचा वापर करायचा आणि आहेसाठी इज, होण्यासाठी गेट आणि आय एन जी. होत आहे म्हणजे काय? आता घडत आहे. आत्ताच हळूहळू ती प्रोसेस चालू आहे म्हणून आपण इथे गेटिंग केलेलं आहे. इट इज गेटिंग डार्क. अंधार होत आहे. इट इज गेटिंग डार्क. बघा इथे अशा प्रकारे हे वाक्य होईल. हवामान. आता नैसर्गिक घटना आणि हवामान हे जवळपास एकमेकांशी निगडीतच आहे. पाऊस पडत आहे. पाऊस पडत आहे. आता इथे तुम्ही म्हणाल, की सर पाऊस पडत आहे. पावसाला जर आपण सब्जेक्ट म्हणून घेतलं तर? आणि पडण्यासाठी फॉल शब्द घेतला तर? रेन इज फॉलिंग असं म्हटलं तर? व्याकरणिकदृष्ट्या अगदी बरोबर असणार. परंतु 99% अशा प्रकारे व्यावहारिक दैनंदिन जीवनात बोलीभाषेत इंग्लिश बोलली जात नाही. रेन इज फॉलिंग असं म्हटलं जात नाही. परंतु तुम्हाला हे वाक्य कुठे पाहायला मिळेल? साहित्यात्मक लिखाण जे असेल, जसं काव्यसंग्रह आहे, हो की नाही? किंवा फिक्शन वगैरे आहे, त्याच्यामध्ये कदाचित पाहायला मिळेल. साहित्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे विज्ञानाच्या पुस्तकातही काही ठिकाणी तुम्हाला वाचायला सुद्धा मिळेल. तर मग त्यावेळेस तुम्ही म्हणाल, की "सर तुम्ही तर सांगितलं होतं, की रेन इज फॉलिंग हे चालणार नाही." तर इथे कसं आलं? तर अशा क्वचित ठिकाणी रेन इज फॉलिंग येतं. तो दैनंदिन बोलीभाषेमध्ये तुम्हाला इटचा वापर करायचा आहे. तर कसं होईल? पाऊस पडत आहे. तर पहिले तुम्हाला इट घ्यावा लागेल आणि आहेसाठी इज आणि पाऊस पडणे यासाठी डायरेक्टच क्रियापद रेन आहे. रेन म्हणजे पाऊस आणि रेन म्हणजे पाऊस पडणे, असं दोघंही अर्थ इथे होतात. म्हणून इट इज रेनिंग असं तुम्ही म्हणू शकतात. तर लक्षात ठेवा, साहित्यामध्ये तुम्हाला रेन इज फॉलिंग पाहायला मिळू शकतं. परंतु जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जर गेलात आणि शिक्षक या पदासाठी जर खास करून तुम्ही जर इंटरव्ह्यू देत असाल, तर त्यावेळी जर तुम्हाला अचानक इंटरव्ह्यूवरने जर विचारलं, की पाऊस पडत आहे, हे वाक्य तुम्ही कसं बोलाल? तर तुम्हाला इट इज रेनिंग असंच उत्तर द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला विचारलं, की तुम्ही इट का वापरला? तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे, की आपण इथे इट करता स्पष्ट होत नसल्या कारणाने डमी सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे. हे त्याचं स्पष्टीकरण असेल. तर बघूया. दिवस दिनांक, आज रविवार आहे, आज माझा वाढदिवस आहे, आज 15 ऑगस्ट आहे, इत्यादी दर्शवण्यासाठी सुद्धा तुम्ही इटचा वापर करता. जसं आज रविवार आहे. इट इज संडे केवळ असं म्हटलं तरी चालेल किंवा इट इज संडे टुडे असं म्हटलं तरी चालेल. आज रविवार आहे. अंतर इथून 10 किलोमीटर आहे. आता बघा हे वाक्य काहीसं अर्धवट असल्यासारखं वाटतं. अर्थ तर स्पष्ट होतच नाही, परंतु अर्धवट कसं वाटतं जर समजून घ्या. समजा तुम्ही कोणाला विचारलं, की एखादी गोष्ट किती अंतरावर आहे? तर समोरची व्यक्ती सांगतो, की इथून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर समोरच्या व्यक्तीने त्या कर्त्याचा कुठेही काही उल्लेख केला नाही. ज्याच्याबद्दल तुम्ही बोलत होते, त्या कर्त्याचा समोरच्या व्यक्तीने काही उल्लेख केला नाही. म्हणून तो डायरेक्ट काय सांगू शकतो, की इथून 10 किलोमीटर आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? इटचा वापर करावा लागेल. इट इज 10 किलोमीटर फ्रॉम हेअर. इट इज 10 किलोमीटर फ्रॉम हिअर. तर आता 10 वाजलेत. वेळ सांगण्यासाठी काय म्हणणार तुम्ही?
इट इज 10 o'clock. 10 o'clock म्हणा किंवा 10 PM म्हणा किंवा AM म्हणा. आता ते सकाळचे 10 वाजले असतील तर तुम्ही AM म्हणणार. संध्याकाळचे म्हणजे खास करून रात्रीचे जर वाजलेले असतील तर 10 वाजलेले असतील तर तुम्ही PM म्हणणार. तर इट इज 10 PM किंवा AM, PM सांगायचे नसेल तर तुम्ही 10 o'clock असं म्हणू शकतात. इट इज 10 o'clock. अशा प्रकारे तुम्ही ह्या डमी इटचा उपयोग करू शकतात. म्हणजे जेव्हा-जेव्हा सब्जेक्ट हा स्पष्ट नसतो, परंतु वाक्याची रचना स्पष्ट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी इटचा उपयोग केला जातो, तेव्हा-तेव्हा ह्या इटला डमी सब्जेक्ट असं म्हणतात. तर अपेक्षा करतो, की तुम्हाला ह्या डमी इटचा नक्कीच उपयोग होईल आणि हा इट आजच्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला समजला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.